दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. पेण तालुक्यातील आदिवासी मुलगी खुशबू ठाकरे प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याला अखेर महत्त्वाचे यश मिळाले आहे. 1.5 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणात प्रशासनाने अखेर FIR दाखल केली असून प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र केवळ गुन्हा दाखल करून प्रकरण संपणार नसून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आंदोलकांनी कायम ठेवली आहे. खुशबू ठाकरे या आदिवासी मुलीचा 1.5 वर्षांपूर्वी चुकीच्या औषधोपचारामुळे अंत झाला होता. या प्रकरणात वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने तिचे कुटुंबीय, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय पेण येथे आमरण उपोषण सुरू केले होते. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार निमिलिजन्सी कमिटीचा अहवाल उपलब्ध असतानाही गुन्हा दाखल करण्यास विलंब करण्यात आला. अखेर प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या चर्चेनंतर प्रशासनाने FIR दाखल केल्याची प्रत आंदोलकांना दिली. त्यानंतर उपोषण तात्पुरते मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व करणारे संतोष ठाकूर यांनी सांगितले की हा लढा केवळ एका मुलीच्या न्यायासाठी नसून आदिवासी समाजावरील अन्यायाविरोधातील संघर्ष आहे. खुशबूला औषधे देणारे, तिच्या उपचार प्रक्रियेशी संबंधित अधिकारी आणि यंत्रणांची निष्पक्ष चौकशी होऊन जबाबदारांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तांबडी गावातील नागरिक साक्षीदार म्हणून पुढे येण्यास तयार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सातत्याने आदिवासींवर होणारे जे हे आहेत, अन्याय आहेत, अत्याचार आहेत, त्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीचं ह्या समाजावर आघात होत आहेत, ज्याच्यामध्ये अगदी प्रशासकीय यंत्रणेकडून होणारा हलगर्जीपणा, ज्यामध्ये आज आम्ही खुशबू ठाकरे ह्या विद्यार्थिनीचा चुकीच्या औषधं दिल्यामुळे मृत्यू झाला होता आणि त्याचे मागील 1.5 वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत की म्हणतो आहोत आम्ही की त्या मुलीचा मृत्यू हा नैसर्गिक नाही आहे. त्या मुलीचा मृत्यू हा प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे आणि असं असताना सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत होतं. म्हणून आम्ही आज आमरण उपोषणाला पेण प्रांत कार्यालयासमोर बसलो होतो आणि त्यानंतर आता FIR दाखल केल्याची FIR ची कॉपी आम्हाला प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता FIR होऊन पूर्ण म्हणजे त्याच्यावर थांबायचं नाहीये आम्हाला. तर FIR मध्ये कुणाकुणाला इन्व्हॉल्व केलेलं आहे, कारण कुसुम योजनेचा जो काही अभियान ज्यांनी राबवला, ज्यांनी त्याचे डिझाईन केलं, तिथपासून ते अगदी खुशबूला गोळ्या देणाऱ्या किंवा उपचार करणाऱ्या किंवा ज्या आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये खुशबूला आश्रमशाळेत ठेवलं गेलं, तिथल्या अगदी रेक्टर पर्यंत सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे ह्या FIR च्या निमित्ताने. कारण नुसती FIR केली म्हणजे पोलिसांची जबाबदारी संपत नाहीये. त्यामुळे आमची ही मागणी आहे की FIR केलीत, आता ह्या सगळ्यांचा तपास करा आणि आमची ही मागणी आहे. मग नंदा म्हात्रे मॅडम असतील, ज्या पंचायत राज संघटनांच्या प्रमुख आहेत, ज्या सातत्याने कंटिन्यू प्रयत्न करत आहेत, आणि ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था त्याचे कार्यकर्ते, आम्ही साक्षीदार व्हायला तयार आहोत. तांबडीतील लोक ह्या प्रकरणामध्ये आम्ही साक्षीदार व्हायला तयार आहोत. पोलिसांनी ते आम्हाला साक्षीदार करायचं आहे, कारण हा प्रश्न फक्त एका मुलीपुरता नाही तर तो ह्या आदिवासी समाजापुरता आहे. यामध्ये आज खुशबू ठाकरे प्रकरणी FIR दाखल झालेला आहे आणि 30 तारखेच्या सत्याग्रह आंदोलनामध्ये आम्ही तशी मागणी केली होती, जोपर्यंत FIR मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. तर ती FIR ची प्रत आम्हाला पोलिसांनी आणि प्रांताधिकाऱ्यांनी दिलेली आहे. या प्रकरणी फक्त एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणाला FIR दाखल होण्याला जो उशीर झाला याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक यांची पण आहे. त्यांना 1 वर्ष का लागला निग्लिजन्सी कमिटीचा अहवाल देण्यासाठी? 2 वेळा त्यांनी अहवाल दिला, तो दिशाभूल करणारा होता. का दिशाभूल करत होते ते? गृह विभागाची गुन्हा दाखल होऊ नये म्हणूनच. तरी यामध्ये जे वरिष्ठ अधिकारी आहेत, मग त्याच्यामध्ये DHO असतील, सिव्हिल सर्जन असतील, सर्क्युलर काढणारे अधिकारी असतील, THO असतील, आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा या मृत्यू प्रकरणी कोणताही पाठपुरावा घेतला नाही, केला नाही, तर ते सुद्धा तितकेच दोषी आहेत. तर या सगळ्यांचा सुद्धा या FIR च्या निमित्ताने तपास व्हावा आणि दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची यापुढची मागणी. लोकशक्ती लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण.
अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.